नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. माझ्याकडे आता 1 रुपया आहे आणि 50 पैसे असे माझ्याकडं 1.5 रुपया आहे. आठाणे आणि 1 रुपया. ह्या पैशांमध्ये आपल्याला काय येतं ते आपण पहिले पाहूयात, जाणून घेऊयात. काय येईल का याच्यामध्ये? 50 पैसे माझ्याकडे. 50 पैशामध्ये काहीच येत काय नाही चालत. चलनामध्ये चालत नाही का? तर 1 रुपयामध्ये काय येईल? 1 रुपया एक गोळी. मध्ये एक गोळी द्या, मला एक गोळी द्या. 1 रुपयामध्ये एक गोळी आहे. हे पैसे चलनात चालत नाहीत. चला आता आपण दुसऱ्या दुकानात जाऊ. माझ्याकडे 50 पैसे आहेत. काय येईल 50 पैशात? काहीच येणार नाही. एक केळ येईल का? 5 रुपयाला. ह्या मामांकडे पण ह्या 50 पैशामध्ये काही येत नाहीत. माझ्याकडे 50 पैसे आहेत. काय येईल 50 पैशामध्ये? नाही चालत. काय येईल का? काहीच येणार नाही. एक भजी तर येईल का? एक भजीचा तुकडा पण ह्या 50 पैशात येत नाहीयेत. चला आता इथे रिक्षा चालक धारक आहेत, त्यांना विचारूयात हे 50 पैशामध्ये मला कुठे सोडतील ते. माझ्याकडे 50 पैसे आहेत. तुम्ही 50 पैशामध्ये कुठे सोडाल मला तुम्ही? कुठे? 50 पैसे चालतच नाही. चालतच नाहीत ना. हे चलनामध्येच नाहीये. जे कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत, त्यांचा जो कांदा जे उत्पादन करतात आणि त्यांचा जो दर आहे किलो मागे, हा 50 पैसे आकारला जातो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला जो देश आहे, कृषीप्रधान देश, त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा घामाची आज ह्या 50 पैसे त्यांना दर आकारला आहे. साताना सारख्या ठिकाणी, नाशिक येथील, तिथे किलो मागे 50 पैसे कांद्याचा दर आहे. पुढे जर गेला लासलगावला, त्या ठिकाणी 2 ते 3 रुपये किलो दर आहे. पुढे संभाजीनगरला गेले तर त्या ठिकाणी 1 रुपये किलो दराने कांदा तिथं दिला जातो, घेतला जातो. त्यांच्या घामाचा, त्याच्या कष्टाचा, त्याच्या मेहनतीची त्या सरकारने चेष्टा केलेली आहे. आज जर एखादा लहान मुलगा जर हट्ट करत असेल तर तो आपल्या बापाकडेच हट्ट करेल ना. काय लागलं त्याला, काय त्याला पाहिजे असेल तर. बरोबर. जर शेतकऱ्यांना तर त्यांना जर काय पाहिजे असेल, त्यांना जर जो भाव वाढ पाहिजे असेल तर ते मायबाप सरकारकडेच मागणार ना. आपल्या कृषीप्रधान देशामध्ये एका शेतकऱ्याने 12 क्विंटल कांदा विकला, मिळाले फक्त 1262 रुपये. गाडी भाडं, हमाली आणि गोणी खर्च भरल्यानंतर शेतकऱ्याला उलट स्वतःच्या खिशातून 1 रुपया द्यावा लागला. हाच का आपला कृषीप्रधान देश? राज्यातील जी आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल आणि ही कृषी व्यवस्था असेल, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. त्याच्यामुळे आपला जो सर्वसामान्य नागरिक आहे, सर्वसामान्य जो कष्टकरी जो वर्ग आहे, सर्वसामान्य जो शेतकरी वर्ग आहे, यांना दिलासा मिळेल. धन्यवाद.